नमस्कार, मी संतोष लहाने. संतोष लहाने आपल्या युट्यूब चॅनलमध्ये महाराष्ट्रातील सर्व ॲग्रिकॉलर्सचं स्वागत करतो. आपल्या सगळ्यांसाठी एक आनंदाची बातमी अशी आहे की आपला वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी येथील जनरल भरतीचा आकृतीबंध हा पूर्णपणे तयार झालेला आहे आणि तो शासनाकडे किंवा वित्त विभागाकडे मंजुरीसाठी सुद्धा पाठवण्यात आलेला आहे. किती पदे आहेत, काय नाही, या सगळ्या गोष्टी आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्या अगोदर व्हिडिओला सबस्क्राईब करून घ्या, कारण इथून पुढच्या ज्या सर्व अपडेट आहेत ते आपल्या चॅनलवर मिळणार आहेत. मग महाराष्ट्र शासनाची कृषी विभागाची भरती असेल किंवा कृषी विद्यापीठ भरती, बाकीच्या सर्व कृषी विद्यापीठामध्ये किती जागा रिक्त आहेत, कशा पद्धतीचा तो आकृतीबंध असू शकतो, या सगळ्या गोष्टीवर चर्चा आपण आजच्या व्हिडिओमध्ये करणार आहोत. पण त्या अगोदर तुम्हाला ऑफिसर्स व्हिजन हे टेलिग्राम चॅनल आणि संतोष लहाने हे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करून घ्यावं लागेल. तर चला आपण बघू नेमकं कशा पद्धतीनं जागांची मांडणी केलेली आहे. त्याच्यामध्ये गट अ ते गट ड अशा किती जागा रिक्त आहेत, प्रस्तावित मंजूर पदे किती आहेत आणि शासन किती पदे भरू शकतं, जाहिरात कधी येऊ शकते, अशा वेगवेगळ्या प्रश्नांची उत्तरे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. चला तर मग पाहूयात. आपण पाहू शकता का, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी येथील हा जनरल भरतीचा आकृतीबंध आपल्या पुढे मी सादर करत आहे. त्यामध्ये गट अ ते गट ड अशी एकूण किती पदे रिक्त आहेत हे आपल्या समोर आहे. तर बघा, गट अ एकूण सध्याची मंजूर पदे सांगतो मी, 567 पदे आहेत. गट ब ची 168 आहेत. गट क ची 726 आहेत आणि गट ड ची 1374 आहेत. त्यापैकी कार्यरत किती आहेत, तर 273 गट, 282 गट ब, 346 गट क आणि 350 गट ड. मग आता रिक्त पदे सध्या 294 गट अ ची, गट ब ची 86, 380 गट क ची आणि 1024 गट ड ची, अशी एकूण 1784 पदे सध्या रिक्त आहेत. आणि त्याच्यामध्ये जर पाहिलं आपण सुधारित आकृतीबंधानुसार प्रस्तावित पदे, म्हणजे त्याच्यामध्ये अजून वाढ झालेली आहे. तर तुम्ही पाहू शकता 568 पदे गट अ, त्यानंतर 162 पदे गट ब, 693 पदे गट क आणि 1024 पदे गट ड, अशी एकंदरीत 2437 पदांची ही किंवा पदांचा पूर्णपणे आकृतीबंध तयार झालेला आहे. त्यामध्ये हे एवढे पदांची जाहिरात येणार नाही, तर त्यापैकी 1784 पदे, या एवढ्या पदांची जाहिरात हे जनरल पदांची वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी येऊ शकते. तर ही सगळ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. अजून आपल्याला वेगवेगळ्या विद्यापीठांच्या कशा पद्धतीने जागा रिक्त आहेत. अजून एक माहिती मला कळाली की राहुरी विद्यापीठामध्ये याच्या 4 पट म्हणजे 17 जवळपास 5000+ पदे रिक्त असल्याची माहिती ही मिळालेली आहे. किती? 5000+. एवढ्या मोठ्या प्रमाणात जागा जर रिक्त असतील तर विचार करू शकता की येणाऱ्या काळामध्ये खूप मोठ्या संधी आपल्याला असणार आहेत. परंतु त्यासाठी आपल्याला तेवढ्याच प्रमाणामध्ये झगडणं देखील महत्त्वाचं आहे, कारण घरी बसून जाहिरात येणार नाहीत. हे आपलं ऑफिसर्स व्हिजन हे टेलिग्राम चॅनल आहे. जवळपास 11,287 सबस्क्रायबर आहेत. आणि आपलं यूट्यूब चॅनल संतोष लहाने तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा. जवळपास 10,000 विद्यार्थी इथं जॉईन होणार आहेत, असं एकंदरीत माहिती आहे. अशा पद्धतीनं वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी येथील आकृतीबंध आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहिला आहात. त्याच पद्धतीनं नवीन कृषी सेवक असेल, त्यानंतर बाकीच्या कृषी विद्यापीठातला आकृतीबंध असेल, असे संपूर्ण आकृतीबंध आपण येणाऱ्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. पण एक बिग अपडेट म्हणजे
84 पदाची जाहिरात किंवा जनरल पदाची जाहिरात ही येणार आहे. तर अभ्यासाला सुरुवात करा. वेळ न दवडता आपण आपल्या अभ्यासावर फोकस करा आणि ज्या ज्या ठिकाणी आपल्याला आंदोलनाची गरज असेल त्या ठिकाणी आपण एक सामान्य ॲग्रिकॉस ना आपल्याकडे कोणतं पद असेल ना कोणत्या गोष्टी असतील, एक ॲग्रिकॉस म्हणून आपल्याला त्या बाबतीमध्ये झटावं लागेल आणि नक्कीच आपण प्रशासनाच्या छताडावर बसून किंवा शासनाच्या विरोधामध्ये लवकरच एक मोठी रणनीती आखून या जागा लवकरात लवकर कशा आणता येतील ते आपण 100% बघू. कारण विषय असा आहे की गट अ असेल किंवा गट ब असेल या जागा जवळपास MPSC कडूनच भरण्यात येणार आहेत. मग आपली जाहिरातच किती येणार आहे तर गट क ची फक्त 693 पदाची, जी की सेम सध्याची जाहिरात पडली आपली प्रकल्पग्रस्त 584 पदाची, त्याच्यापेक्षा 100 पदांची जास्त जाहिरात असेल. बाकी याच्यामध्ये सांगण्यासारखं काही नाही. तर फक्त ही गट क ची जाहिरात लवकर येण्यासाठी त्याच्यामध्ये मग कृषी सहाय्यक पद सगळ्या गोष्टींचा त्याच्यामध्ये आपण विचार करू शकतो. फक्त कृषी सहाय्यक पद नाही, गट क मध्ये भरपूर पदं येतात. अशा सगळ्या गोष्टींसंदर्भात आपण येणाऱ्या व्हिडिओमध्ये चर्चा करूच. तर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, कारण इथून पुढे कृषी विभागामधील सगळ्या गोष्टींचा आढावा किंवा सगळ्या गोष्टीची चाचपणी होणार आहे. आणि हा व्हिडिओ फक्त विद्यार्थ्यांसाठी त्यांना अभ्यासाला एक गती निर्माण व्हावी यासाठी बनवलेला आहे. कारण विद्यार्थी विचारत असतात की सर जाहिरात कधी येणार आहे, अजून तर काहीच होताना दिसत नाही. त्यासाठी अभ्यासाला लागा, परंतु फक्त अभ्यास करूनच भागणार नाही, तर आपल्याला त्यासाठी झगडावं पण लागेल आणि त्यासाठी एकत्र यावं पण लागेल. शेवटी ॲग्रिकॉस सबका बॉस. धन्यवाद.